सगळं सर रान तयार करायचं पडलं. पोराला तर अजिबात आता ट्रॅक्टर आहे घरचा. काय करायचं नाही, बैल सोडायचे नाही, काही ट्रॅक्टरला डिझेल टाकायचं, वावर नांगरून घ्यायचं. हां, चारा का किती झाला तोडून गेला हा. पण पोराला अजिबात उमजत नाही. हां, लग्न झालं पण पोर स्वरही व्हाय ना काय व्हाय ना. ती सूनबाई अशी भेटली आम्हाला का काय का मापाची. हां, तिला काय पोर स्वर व्हाय ना. एकटा आहे ना ते पोराचं आहे ना, परत मी दुसरं करून टाकी तो मरोजो. या पोरीला आहे ना वाटलं फारकत द्यायला येतो, मरू जा तिकडं. तिला कामधंदा जमत नाही, काही नाही, काय करे. पण आता शेणखोर कावा करून राहिली. आता शेणखोर करून राहिले काय. मग काय झालं हा मला? अहो मग आता पडलं होतं शेण तसंच. हा तर मग घेतलं आवरून आता. हा काय. हा, असं घरातलं सगळं काम पडेल होतं. अरे 2 वाजले ना, 2 दुपारचे. वाजू द्या ना, शेवटी मलाच करणं आहे ना ते, मग हा मीच करू राहिले ना. हा रे. मग जर पोटाला पोटवर खाशाल. पोटाला पोटभर खाशाल म्हणजे का मी बसेल होते का? मामा तुम्ही सारखं टोचून टोचून नका बोलत जाऊ बर का मला. नाही का. नाही का म्हणजे काय? अरे बोलायसारखेच वागू राहिले, काय करू राहिले तू. पण तुम्ही कोणते उपकार करू राहिले आमच्यावर? काय करू राहिले तुम्ही हा आमच्यासाठी? का? हा, म्हणजे मी काय ओपन टोपन टाकलं काय जमीन जागा. मग ती 5 एकर जमीन विकली नाही का खालची? मग ते ओपली म्हणजे कर्ज होते त्याच्यावर. हा, कर्ज मग? होत. काय ठेवलं? 2.5 बिघे. तुमच्या लग्नाला खर्च केला तो. हा, बरं केला. मग तुम्ही नव्हते करणार तर काय आम्ही करणार होतो काय? तुमचं कर्तव्य होतं ते करायचं. तुमच्या लग्नाला एक तर 2 4 एक वर्ष झाले, तर अजून आहे का तुला पोटी पाटी काही. हा हाय का ते काय माझ्या हातात आहे का मामा? हा? हा, मग तो नवरा सांगतेत नाही का तुला कुठं काय? दवाखान्यात जायचं का तपासायला. गेले ते दवाखान्यात बी घेऊन, पण नेमकं काही कळालं त्याच्यामध्ये फरक आहे माझ्यामध्ये फरक आहे म्हणून काही. असं का बरं, कोणत्या डॉक्टर गेलते. मग आम्ही घरी तिकडे गेलो होतो तेव्हा काय बुलढाण्याला कुठे तिकडे गेलो होतो. आणि तिकडे काय केलं. तिकडे त्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू होती. हा तर ते म्हणे तुझ्यात काही दोष नाही म्हणे बाई. मग मग आता तुमच्याच लेखात दोष असेल, मी काय सांगू त्याला? काय महापौरात नाही दोष. हा महापौर कॉलेज जात होतं का, हा तेव्हा महापौराने एका पुरीशी लपड केलं. हा, तर तेव्हा असंच मी मिटवलं. महापौरात अजिबात दोष नाही जरा. हा बाया म्हणजे तुमच्या पोरात लपडाय होतं का? म्हणजे मलाच फसवलं काय तुम्ही? ते फसवलं नाही बाई. तू एक हा. कर, आता तू आली ना, तू राहायचं तर राह व्यवस्थित, नाही तर निघून जाय आणि त्या पोराला मोकळं करून दे. अहो तुम्ही सारखे माझी जायचीच वाट पाहू हा. लागले. महापौराला मी दुसरी बाईक करून देणार आहे. इष्ट केलं वारस पाहिजे ना मला दाखवा कोणी. ना, आणून दाखवा ना तुमच्या पोराला कोणची दुसरी बायको आणते, मग कशी मग? उभी राहते पा. मग तुला काय लवकर उठायचं नाही, कामधंदा करायचं नाही, आणि लग्न झाल्यापासून नुसतं तुझा चेहरा तेज नाही. हा काय खेसती गोडीवाणी. लवकर उठायचं नाही म्हणजे काय? क्वाक 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 क्वाक. तुला काय रोग झाला का काय. अहो तुमच्या हा? काहीच झाले ना, मी एवढे नाही, नाही. आजारी. तुला काय रोग झाला का काय. हा, म्हणशाल आता रोग होईल मला, हा? काय काय होईल मला. इडून माग बरं लागलं मग आजचं खायला गोड. हम्म. हा, तू आता बाहेर बस, जाय स्वयंपाक पाण्याला नको हात लावू जाऊ. मग करीत हाताने नाही करणार कारण दुसऱ्याला करशील मी. तू रोग. कटाळले करू करू. हा मला बी काही गरज नाही तुम्हाला एवढं आयतं गाव घालायची. हा, त्याला ते पोरे तरी म्हणते हे पोरे बाहेर का झोपत आहे, बाहेर का झोपत आहे. हा त्याला आताच्या पोराच्या कुणी बाहेर झोपत आहे का एकटं बायको असताना. हा. कुशल महापुरे वादळे घेतात बाहेर अहो झोपत कान भरवणार आहे हा? तुम्हीच आहे. काय त्याच्या काय काय बरी. तुम्हीच कान भरवी त्या सगळे. आताचे पोरं कुणी हा. ऐकत आहे काय. माहिती मला किती कोडीचा माणूस आहे. हम्म. हा, माझ्या नवऱ्यामध्ये माझ्यामध्ये फूट पाडली तुम्ही. बरं बरं बाई. हा, नका तुम्ही मला डोकं लावा तुला आता. तुला कर वाटलं तर कर, नाही मी महापौराचं आहे ना लग्न करून घेणार दुसरं मी. हा करून तर दाखवा मला कुठं हा, लग्न करतो करून. करतो बाई, उद्या ना कर. हा, हा. मागू नका मार बर का. परत बाई हे तुमच्या सांगितलं नाही. डोक्यात काहीतरी घाला, हे हा. घालले पाहिजे ना. सार गाव नाव ठेवू राहिले, सार हम्म. थुकू राहिले तुमच्यावर. मा चुकू दे. हा, नका शिकू तुम्ही मला. तू निघून जाय. सारे पाचा पाचा थुकत आहे तुमच्यावर. तुला काही येत नाही हा. पाहिले मी आणि तू काही कामाची नाही राहिली आता. काय काम हा. केलं पाहिजे तुमचं? काय काम केलं पाहिजे? हा. वापरेल मला जेवढं होतं तेवढं करीते मी. त्या आल्या दुनियात तुम्हाला का कपडे टाकले का बाजूला फेकत होती. हा मग काय कोण येतं? तुमची एखादी बायको येते का धुवायला? मग माई बायकोच होती शेवटला. हा, हा तुमची बायको तिकडे बसती वर जाऊ जाऊ. हम्म. हा, तोंड घेऊन तिकडे बसती मग ते कामा टावाला येते ना खाली. कामाच्या टायमाला. मग तिथं झोपाळ्यावर बसेल सारखे झोकेच घेती. हा हा, तुम्ही मला शिकू राहिले. मग तुला काय आणले मग झोपा बसायला आणलं काय तुला. नाही ना, माझा जीव घ्यायला आणले ना. मी कोणा म्हणते? मी महापौराचं लग्न करणार आहे, तुला पटलं तर जा आम्हाला. जा वर हा. तिकडं. हा, जाणार पाहू. पाहतो करीतो तो. तुमचा लेक दुसरी बायको पाहते मी बी. कसा करीतो केली बी तर मी दाखविते मग. बाई हा काय रिकाम डोक्याला ताणे. जेव्हा पाहिलं तेव्हा मा सांग गागत ये म्हातार. एकदा मरून जाय ना. आता चल पाटी आणते पहिले. काय नाही आहे ना, एकदम भारी खिडकी आहे. यांना घरी घेऊन जातो मी आता. हॅलो, समा कुठे आहे रे?
गाडी घेऊन ये बरं इकडं मळ्यामध्ये. या खिडक्या लय दिवसाचे पडेल हे. नवीन गोठ्याचं काम चालू करायचं आहे, तिकडं लावायचं आहे त्या. ये बरं पटकन. हां लवकरात लवकर या. इथंची मी वाट पाहतो. काय रे काय करते? ह्या खिडक्या चांगल्या चांगल्या आहे. हा मी तिकडं नेऊन आहे ना हा आपली पडे बनवायचं ना आपल्याला नवीन गोठा. हा चला मग टाकून देऊ नया. या का कामं येतील ना मग. त्या घरच्या गाठीचा परपंच करायला लागला गाडचं. हां मग अरे वा. कामं येतील ना गोठ्याला. म्हणजे नवा गोठा माझा जुना वापरायचं पाहिजे. अरे वा. पैसे घालायचे किती आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 नाही ईद करायला निघाल तू. 6 अरे 7. सारे किडे ना खाले ते टाकीतो काय तिथे मुस्त्या तोंडाच्या. हा काय प्रॉब्लेम काय नवीनला किती पैसे लागत आहे? काय आता 4 आणि 2 हजार आता तुला बॉक्स बुजणार आहे काय? हा 4 आणि 2 नाही किती वा. 7 खुर्च्या आहेत. 7 खिडक्या आहे ना. एक सगळं नाव टाक जुना अजिबात टाकू नको. सांगितलं नाही माहिती परत. मग ते घरी तर घेऊन जातो ना आता गाडी. ते चुलीला ने चुली जाळायला पाणी तापायला काम येईल. काही कोणती वस्तू कुठे वापरीचं आणि ते तो बायकोला समजून सांग जरा. काय झालं? कोणती पद्धत आहे अशी 2 वाजता शनकूर करायची? काही सांगत नाही का तू काही? जाऊ द्या. आणि तिला काय आजार झाला का रे? काही काही रोग झाला तिला? ते सारखे खोकत आहे. हा पार तोंड बारीक केलंय. खोकला चालू आहे खोकला. मग तू कावर बाहेर झोपत आहे? मग गोदाडी घेऊन कावर बाहेर झोपत आहे? मला नको इन्फेक्शन व्हायला. तरी म्हटलं महिन्यापासून तू बाहेर झोपतोय म्हणजे काही मोठा आजार आहे का? नाही आजार काही नाही मग आजार काही नाही. मग तिला दवाखान्यात घे काही पाय ना तपासून. मग येतो ना. त्याला काय पोरस्वार व्हायना काय व्हायना काय प्रॉब्लेम काय तुमच्या दोघांत? प्रॉब्लेम काही आणि मग तिथं मला बरं कुठं बुलढाण्याला नेलतं आणि ते म्हणजे तुमच्या पोराचाच प्रॉब्लेम आहे. हा काय चाललंय काय तुमचं? नाही नाही. कोण म्हणलं आमच्यात काही विषय नाही असं काही. अरे तुमच्या ती बोलली ना मला आता शेणखोर करताना तिला. काय काय नेमकं तुम्ही मुद्द्याचं बोल. तुमच्या डोक्यात वेगळं चालू आहे आणि तुम्ही बोलते वेगळे. अरे मुद्द्याचं तिला काय म्हणलं हा कोणता टाईम आहे शेणखोर करायचा? ते म्हणते मामा डोकावू नका मला होईल तेवढं करील मला काही बरं वाटत नाही. म्हटलं तुला झालंय काय सुनबाई? मी काय म्हणतो तुम्ही आता आयतं खायचं ना. तुम्ही काय तर रताळ खातो आहे तुमचं? तू काय करू राहिला आणि ती काय करू राहिली? सगळं मालच करायला लागू राहिली ना. काय करू राहिले तुम्ही? मग काय केलं तुम्ही? म्हणजे शेतीला बारीक कोण देते पाणी कोण करतं? मग पाणी भरायचं लय मोठी गोष्ट आहे. हा, तू काय करतो? गावात येतो का जाण्यावानी? नाही रे. मग आता इलेक्शन आलं जवळ माहिती आहे ना. अरे जाळ करते इलेक्शनाचा. हा तुला केसाप्रमाणे विचारायचं नाही त्यांच्या गुलाल पाडल्यावर. तिकीट जाहीर करायला आहे जिल्हा परिषद. कोणाला? जिल्हा परिषद मला. मग ते का तिकडे राहिले 2.5 एकर तेवढं ओपितो का? 1 बिघा विकायची. 1 बिघा. हा का 1 बिघा. 1 बिघा आपल्या मग केळं खाशील का? नाही रे केळं खाशील का? 2.5 बिघे आहे ना. 2 बिघे राहील ना मग. हा ना. मग अरे वा. अरे आपल्याला पोर स्वार व्हायचा विचार कर. जाऊ द्या हो. याची नाही काळजी काही का? हा होईल. लोकांना 20-20 वर्षांनी होत्या. हा होईल मला बी होईल. हा का याच्या मागे येऊन त्याच्या मागे येऊन पोरं होतील का? नाही रे. तुमचं काय म्हणणं आहे? अरे काय म्हणजे 4 वर्ष लग्नाला झाले. हा एखादा पोर स्वार तुला व्हायना म्हणले तो माणूस आहे काय? मग काय करू मी? काय करू म्हणजे मी काय? करू? दुसरे बॅग करू का? दुसरे करून टाक आता. तिला फार का देऊन टाक. हा हा नको ते आपल्या घरामध्ये या असं आजारी कोण ते आल्यापासून आपल्या घरात ते फार वाटोळ झालं. मग कोण दिला तेव्हा? कोण देईल म्हणजे? ते पहिले 2 लपडं होतं ते तिचं काय झालं? लग्न झालं का तिचं? 2 पोरं आहे तिला आता. 2 आहे काय? हा मग तवाच ती केली असती तर. तुम्ही नाही म्हणले. हा का आवरा तुम्ही तेव्हा नाही म्हणले. पण मला असे लपडे लुपड्याच्या पुरी चालतेच नाही तुला माहिती आहे ना. हे तुला तर माहिती आहे चांगलं. हा आणि मग बरं तुला काय काय म्हणजे लग्नाची पोर करतो मी मग वाटलं आता तर. चालते का? मग आता- तुला एखादी लग्नाची पोर दाखवतो त्या गुग्याची पोरगी ना ती हाय लग्न जोगती. हा ठीक आहे चालेल. हा तो माझा मित्र आहे. चालेल. तो माझा मित्र आहे. तर मी त्या गुग्याला मी फोन करून विचारतो वाटलं सर हे भाऊ तू पोर देतो का माझ्या पोराला म्हणून. हा फोन करून काला भेटून घ्या ना. मग डायरेक्ट त्याला भेटून घेऊ वाटलं काही प्रॉब्लेम नाही. मला काही अडचण नाही पण हिला नाही काढून देणार मग मी. मग ही ठेवायची का? हा मग तुला हिला शेवटच करायचा बाईचा. हो हिला नाही सोडू शकत. पण हिला सेपरेट ठेव भाऊ. आपल्या घरातून बाजूला ठेवू एखाद्या कापऱ्याला. हा ठीक हा आहे काही अडचण नाही. कारण तिचं ते कसं आहे मला पावा ना तिच्या गाजवात. हा चालेल पण मग हे नाही करू शकत मी तिला सोडू नाही शकत मी. आज सोडू नको तिला मी डायरेक्ट म्हणते तिला सोड पण तिला एका कोपऱ्यात बसून ठेव आणि घरामध्ये. मी तिथे विचार घेतल्याशिवाय मी तिला तुम्हाला सेपरेट पाणी दे. हा तिथे विचार घ्यावा लागेल पण मला. हा तिचा विचार घ्या आधी. हा कारण मला तिचं चरित्रच बावत नाही भाऊ.
काहीतरी तिला मोठा आजार दिसतोय. मग या गाडीवाल्याला नाही म्हणून सांगू का? हा त्या गाडीवाल्याला नाही म्हणून सांग. समा अरे ते म्हातारं नाही म्हणतंय विकायचे नको येऊ बरं का. जाय बाबा रिटर्न जाय इकडं नको येऊ रिकाम बोलेल ते म्हातारं. नाही येऊ नको येऊ. जाय तिकडं जाय. बरं मग चला. हा जाय तू घरी जाय आणि तिथं तुझ्या बायकोचं काही विचार घ्यायचं घे. तुम्ही नाही येते का? नाही मी पाहतो राहत इकडे मिरच्या बिरच्या त्या भाजीला घर का देतो. बरं हा? बरं ठीक ठीक चालेल. हा जाय. काही पोर कुठे गेली अजून येईना ना. कुठे गेली काय माहिती. जाणी कुठे हिंडती का देव नानी आत्या आली का? हा काय ते मामा बाना काही बी बोलू राहिले. काही बोलू राहिले? हा तुमच्या लेकाचं दुसरीकडे लग्न करून द्यायचं म्हणताय. दुसरीकडे? हा दुसरीकडे? हा म्हणे तुला पोरं व्हायला म्हणे 3 वर्ष बसून मग आता दुसरीकडे लग्न करून द्यायचं. सांगा बरं मी काय कमी केलं. मग तुला काय बरं होईना? आता मला काय माहिती आता माहिती काय माझ्या हातामध्ये का. तू काय कमी केलं मला काय माहिती काय कमी केलं. पण मग आता मी सगळं घरात आवरते सगळं करीते तरी ते मानावानीकडे पडू द्या म्हणे तू काम करीत नाही तू असं करीत नाही तसं करीत नाही. मग आता कुठं बुरकळा गेली होती? शेण उचलीत होते. हा का? हा घरातलं आवरलं का सगळं? सगळं आवरलं. आणि मग आता जेवायला कधी देती? स्वयंपाक बनवून ठेवलात. मला वाटलं तुम्ही याशान मग तुमच्या हाताने याशान. आणि तुला काय आलं केलं? हं तुला मग मी देऊ का वाढून? आणि मग ते वाढून पण पहिले माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा ना तुम्ही. काचा? ते दुसरी बायको करायचं म्हणते. म्हणजे तुमचा नवरा म्हणतो मा नवऱ्याला दुसरी बायको करून द्यायची. मानावर तो कोण लागतो? सासरा तो कोणीच नाही का? आहे ना. आणि तो नवरा कस काय म्हणते मग? अहो मग आता ते मामा म्हणून राहिले का म्हणे तुला मामा म्हणायला तोंडाला झोंबत का तवाल्या? असं काय करते आता बाई तुम्हीच आहे ना मला एवढं सगदुख सांगायला. दुसरं आहे का कोणी सांगा बरं. अगं घोडमे एक ऐक माझं ऐक. हं. तू काय म्हणती? आणि ते म्हणतं मला ते म्हणतं असं ते म्हणतं तसं. आणि असं नाही बोलायचं जरा वळण लागून द्यायचं. असं उतळण असं असं नाही करायचं नुसतं असं असं. हं. मी तुमच्या शब्दाच्या पुढे आहे का कधी काही बोलत आहे का? मग तेच मामा म्हणायचं मामा जो काय गडी नाही ठेवेल म्या. तर म्हाताऱ्याचं तोंड आहे का चांगलं? म्हणजे ते मामा काय असं नीट ऐकत आहे का कधी? कोणती गोष्ट चांगलं सांगितल्यावर ते ऐकत राहते का कधी? मामा म्हणायचं मामा. हा म्हणून म्हणजे आता तुम्ही बी त्याची साईड घ्यायला लागले आहे ना. मग मानावर राहतो. मग मी नाही का कोणी तुमचे? घर घुसले काय? मग मी काय गरगू शकले? तुम्हीच तुमच्या भावाची पोरगी करून आणली आणि तुम्हीच मला म्हणताय. अगं मग भावाची पोरगी करून आणली तर मावर बसायला आणलं का तुला? नीटनेटकं काम करायचं ना तो. मी करते फक्त त्याचं एकच ठिकाणी गोड आडून आहे का तुला लेकरू आहे ना म्हणून. मग होईन ना. मग तुम्ही सांगा ना मामाला. मामा लगेच म्हणते आता जायचं म्हणे पोरगी पाहायला. मामा म्हणायचं ते म्हातारं ते म्हातारं आता जर म्हणशील ना तर नाही आता नाही म्हणणार. ते म्हातारं बरं मी जेवायला वाढून देते तुम्हाला. आणवय. इडं आणू का? हा मग आण इकडं काय होतं? चला ना घरात आता. मग आता मामाला हाक मार ना एकदा. मामा तिकडे गेले त्याच्या लेकाकडे. मग सगळे येऊ ना आम्ही जेवायला. बरं बरं तुम्ही आणा मग. असं येडव्यान काय करते वळण लावून नाही तुझी आणि तुला सगळे एकखटी जेवायचं. हा, मी मामाला सांग. मला देतील ते मामाला कोण जीव घालायचं गावातल्या लोकांनी? त्याला भूक लागल्यावर येईन ना मग ते जेवायला. भूक लागल्यावर मग हाक मार फोन कर. बरं बरं. हाक मार फोन कर. मामा ओ मामा काय काय ग? जेवायला बोलावलं तुम्हाला काय कोण आहे? आतेबाईने. आम्ही जेवतो बरोबर तू जाय वय. हा पाहिलं ना आता बोलावलं तर इकडून तिकडून त्याच्यात असं. हा बसले का आंबाबाई? मी बसायला जेले. आईला मस्त चोपाळा टाकला मी हा. बस गाय बस. हे कोणा करता बांधलं तुम्ही? आपल्याला तर कोण लागत आणि मग मी तुम्ही तर बोलले माझ्यासाठी बांधलं म्हणून. माझ्यासाठी बांधलं ना हा झोकाळा. काही गोडी घेऊन आले काय म्हणजे तुम्ही खोटं बोलताय का? काही डोक्याला काही बोलत खालची आणली आणि तिकड जाई. लवंगी मिरची. वाट समाजात दात पाडले तो आले. बरोबर आहे. काय ताकद आहे जात पाडायची गेले दिवस. तुला सांगितलं त्या सुनबाईचं काय काय लय डोकरा पण लाई जाऊ तिथं पण थोडी लांबच जाय ना. माझी हा काय केलं तिनं? काय केलं मग मग तुला काहीच माहित नाही का? नाही आईला काय बोल मला नाही माहिती काही. सगळं माहिती असतं त्यांना खोटं बोलतायत.
तू नाही बाई स्वयंपाक तू हाताने करी जाय तू हाताने करी जाय हा, मी तिला माझ्या काय हाताने करू नका देऊ जरा तिला काहीतरी मोठा आजार आहे आणि हिला आहे ना हा. तोंड चाटायला नका लावू माझं. बघा आता काय चाटायला कसं लागलं? बोलताय. तोंड चाटायला नका लावायचं. मला माहिती आहे सगळं मी बोलत. तोंडसाठी ते काय तू नाही काय तू मग काय आता चाटली तिथे? आता काय बोलली त्यांना सगळं माहिती असतं ते खोटं बोलतात तेव्हा असं म्हंटल मी. हा या असं तोंड चाटणं बंद करायचं. हा असं आहे असं उलट पालट नाही बोलायचं हे आहे, करणार माफ नाही करा. मला. हा मग माफ करायचं. बरं मी काय म्हणतो त्या सोनबाईला आहे ना एखाद्या कोपऱ्यात बसू द्या तिला काय बाहेरचं काम दे जा स्वयंपाक पाणी ना करून दे जाऊ म्हणजे हम्म. स्वयंपाक कोण करीन मग? तुमच्या का आता पाय वारे गेल्या काय तावाल्या काय तिला काय हा? झालं? काय झालं तिला? काय झालंय कोणत्या बाडव्याने काय सांगितलं मी पाहते त्याच्याकडं. आता हिला कोणता पाडवाय कोणी काय सांगितलं तिला? काय आहे तिला? काय? कायचा आजार आहे तिला? अरे हिने सांगितलं मला का तिला बाजूला ठेवा हवं हा का बरं का? तिला जरा पोरं वेळा होत नाही तर म्हटलं आराम करेल तर होईल नंतर तिला म्हणून आराम देते तिला. आणि हे पोरे कावर गोदडे बाहेर झोपत आहे कोणचं बरं? आपल्या बाहेर कायच झोपत? तो आला ठाक लागला म्हणजे मी इकडे बाहेर झोपेल राहते इकडून वर जात निघून जिन्यावर ती पोर घरात झोपेल मग गेला असेल लगेच असं बाहेर झोपल्या पोरं होतील का याला तुम्ही राखण करते काय त्यांचं? हे जायला काही सरीला वरबेला अडचण त्यांना बोलून काहीच फायदा नाही. तुम्ही ना हिचं ऐकायचं नाही. सांग अरे तिचं काय ऐकू राहिले मी माझी सून आहे, माझा मूल आहे, मी जाणं माझा मूल सून म्हणलं सून मूल जाणं. हिला काय चमच्या डावळाचं काम आहे? हिचं काय का अहो, तुम्ही पण तिला चोपडी आराम भेंडी? दिला ती दिवसभर काम करते तिला आराम दिला तर पोर होईल ना तिला. ती दिवसभर आराम काम करत राहते. एकत्र येणार कसे ते दोघ जण? मग काम केलं तर काय पडून जातं काय? ते गळून जातं लगेच मधी. बघा आई असून कसं बोलतात. जातं पडून चालतं सोप्या चालतं. कानाची नीट बोल जरा हा. हा? एवढं काय नाही, काय गरज नाही एवढं घरात ठेवायची आणि एवढं हे करायचे. आणि मी येतच आहे काही का माई सून बरोबर करी ती. मग तो पुरता कर आणि मर तुझ्या मागत हा हा बरोबर. हा, ए, तो मरण मी. आपल्या पुरता कर ग. हा हा, तुम्ही मी आपल्या तुमच्या पुरतं पुरता करायचा आणि खायचा. तो एकटीनच खायचा. मी चालू बा पोराला सून पाहायला कुठं? दुसरी बायको दुसरी बायको आणि बोकंडी बसन माई भाषी ती. कोणती जाईल असं म्हणजे 4 वर्ष झाले पोर स्वर व्हायला तिला वहीन मग कवा मी मेल्यावर कधी मरणार आहे? तारीख द्यायला का? पाहिलं काय बघा हायला? बघा तुमच्या मरणावर अरे उठले. मारण्याचं कोणाच्या हातात राहतं का मला वाटलं तारीख दिली काय हा, देवाने. बघ. म्हणे मला मारायचंय. यायला काहीच काही लयच अक्कल आता वाटतं त्या बी. कधी ऐकतात का? हा? म्हणजे आता ऐकायला हा. हा हा वय त्या म्हातारीचं कर वय ती म्हातारीला गोळ्या औषध माझी वय हा, बोलवते. उठा. मला नाही समजत ते गोळ्या द्यायला. आ, तू चाय पण काय माहिती तर पाय ना ग. काय माहिती पाय ना तिने जाऊ दे पाठव- राहा. त्या कधी ऐकतात का तुमचं बरं, काय तू- बोललेलं? तू- मी जाऊन तू देते. जाय ग वय तुम्ही बसा हा इथं. जाय तू जाय चोपडी बिंडी. हा मी जातेच. सासू कर. करायचं तुम्हाला जेव्हा चोपड्या माना कर. सासूचं करायचं जेव्हा आलं तुमच्या मला काही गरज नाही. तेव्हा तुमच्या सोना कसं करते तुमचं करीत ती हा? बरोबर. माई भाषी ती. लाज वाटणार तुम्हाला लाज हा? मी रिकामी नाही. मला कटाळा आला. हा तुला कायमच कठाळ आहे म्हणा गोळ्या देऊन देऊ. तू हालत म्हणाल का नको जाऊ झालता पाहून घे. समाज मी फोनच करतो मा मित्र आहे कोणला? गोगे हॅलो हॅलो कुठे का बाबराव कशी काय आठवण आली? काय आठवण अशी झाली हा म्हटलं चला लय तिचा फोन नाही हा तर म्हटलं करा मित्राला फोन वावी येशी उभा आहे बोला. वाविषला आहे काय हा बर घरी या ना आपल्या का हो, तुम्ही घरीच आहे का? हा घरी जा आज निवांत मग आता घरी आल्यावर सांगणार आहे का काय काय हा या बसू बोलू जेवण खावणं करू या बरं बरं. रिक्षा करून यावं लागेल थोडं. हा या ना रिक्षा करून ये येतो येतो. ये लवकर ओके. येऊ राहिलं काय आलं? तुला काय करायचं काय आला काय काम आहे आपल्या घरी? माझ्या पोरासाठी बोलावलंय तो हा त्याच्या पोरगी आहे हा हा. आणतो त्याची पोरगी करून आपल्या पोराला आणि ते मा भाषीच काय व्हायचंय? तोही भाषा सांभाळला तुला कोण नाही म्हणलं जाऊ का काही उठ होय नको डोक खायचं मावाला उठ लवकर धनगराची भानू जरा थांबना तुझ्या ग जीवासाठी आलो लांबना धनगराची भानू जरा थांबना तुझ्या ग जीवासाठी लई लांबना धनगराची भानू तुझ्या ताकामध्ये पेडा धनगराची भानू तुझ्या ताकामध्ये पेडा आणि तुझ्या ग जीवासाठी देव झाला बाई येडा
तुझ्या ग जीवासाठी देव झाला बाई येडा धनगराची भानू जरा थांबना ए भानू धनगराची भानू जरा थांबना तुझ्या ग जीवासाठी लावना, तुझ्या ग जीवासाठी आलो लावना धनगर नानी नानी ना. चला भाऊ बाबूराव नमस्कार. काय टाइमपास होईना म्हणून मस्त गाणं म्हणत म्हणत आलो. हा का हा. अरे वा. काय चाललं मग? काय नाही बा, आता तू फोन केला हा हा आणि डायरेक्ट रिक्षा करून आलो मग. हा का कारण आपली 4 व्हीलर घरी नव्हती, पोरगा घेऊन गेलता हा 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 आणि मग अचानक वावी येशीत उभं होतो. हा आणि काय म्हणतो बोलतो भाऊ, ठळक बात पटकन बोल, मला नाही वेळ तुला आहे कमी. ना, तुला असं बोलावलं मी. हा. बरं तो का पोरगी झाला का पुरीचं लग्न तवाल्या? नाही ना. काही कुठले पाहुणे बिवणे नाही आले? अरे पाहुणे रोजचे चालू आहे. हा काय आणि मग मग कुठं काही कोणाला वकार दिला का तो? अजिबात नाही. मला जेव्हा 100% नवरदेव आवडल, त्याचे आई वडील आवडल, हा 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 त्याचं बॅकग्राऊंड बघल मी, बरोबर. काय नाही करायची. हा मग तेच म्हणतो असं. कारण लग्न काय घडी घडी होत नाही. नाही नाही हा. बरं मी काय म्हणतो बघ. बरं तुला तर माहिती आहे आपला पोरगा माहितीये. हा तर आपण दोघं ये बाई हो मा मत आहे असं. अच्छा या बाय, मी आहे ना खरा बोलणार माणूस. हा हा उद्या राग यायचा ना, आज आला तर चालेल, बरोबर. अजिबात जमणार नाही. काय का बरं का म्हणून सांगायला मला वेळ नाही, नाही जमणार. तुझी माझी दोस्ती आहे ना, हीच राहू दे. याच्या फंदात नको पडू. अरे दोस्ती कवाय वाईट होई पण ये बाई वाईट नाही होणार. तू मला उपदेश नको करू रे. पुढचं बोल. पुढं काय, अरे पुढचा काय विषय आहे का सांग पटकन. नाही भाऊ ह्याच विषय होता फक्त. नाही जमणार मग. तू एवढं काय यायच्या बाबा आला गाडतो लगेच. तुला माझा स्वभाव माहित नाही का पहिल्यापासून? म्हणजे तू का पोर जाईल मी तू झाला ताईट हा काही म्हण बोल, काही हा. म्हण. येऊ का मग? का दुसरा विषय बोलायचा आहे? नाही दुसरं काही नाही तुझ्या जवळ आडेल मावाला काही. या बाय, आला का हा राग? मग आता बरोबर आहे ना रे. काही पाणी चहा पाणी तर घ्या आता आलं नाही तर. नको नको, म्हटलं ना तर घेतल्यासारखंच आहे. हा का पण अरे. पोरगी भेटणार नाही. कवर नाही भेटणार. पाय बरं म्हणजे पुन्हा तो पोराचे दोष सांगू, तुझे दोष सांगू का रे? काय बरं काय दोष हा सांग अच्छा, नाही, नाही, सांग सांग नाही. काय मा पोरात काय दोष आहे? या बाय, मला दोष सांगण्याला वेळ नाही नाहीये. सांग तर खरी. नाही सांग ते- सांगू नाही टाक. ते तुम्ही दोघं आपल्या ठरवा. पण माझी पोरगी नाही भेटणार. हा, दुसरीची पाहिजे मी वाटल्यास. हा, येऊ का मग? जाय बाबा जा. हा, नाराज नको. हा याला काही नालायक निघाला गाडचा आहे पण गोड्यावानी ताईट झाला लगेच आल्या आल्याच शब्द न काढला लगेच. त्याला असे काही दोष दिसले आमच्या दोघात बापल्या काहीत. हां मी 2 बायका केल्या हे मान्य आहे बा. आता साऱ्या जगालाच माहिती बाब्यानं 2 बायक केले. आता परत काय दोष मावल्या यायला काही लोकांना आलाय काय बा. आले का पोरे का त्या पहिल्याच बायकीवर राहतं काय काय जोडीदार जर अशा करते आहे तेव्हा जग कसं करेल. पण मला सुद्धा बाबराव म्हणते पण पोराला दुसरी बायको केल्याशिवाय राहणार नाही. हो मला बाबराव म्हणते एक गुग्या गाग्या ना पाहतच राहतील. लग्नाला त्याला मी आमंत्रणच देईल काही तो नाही पोर दिली पण मा पोराच्या लग्नाला ये हे सुद्धा त्याला सांगेल. हां जाऊ दे नाही आला तर.